नमस्कार, जय शिवराय मैत्रिणींनो. शहरात अशी सकाळ कधी पाहिली आहे का? गावाकडची ही शांत सकाळ तुमचं मन जिंकून घेईल. अशी सकाळ रोज मिळाली तर आयुष्य बदलून जाईल. हे खऱ्या भारताचे सुंदर रूप आहे असे मला वाटते. नो अलार्म, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि शांतता. ही आहे स्ट्रेस फ्री लाईफची सुरुवात. आता सकाळचे 6 वाजलेले आहे. आमचं अंगण खूप छान मी स्वच्छ करून पाणी शिंपडून घेतलेलं आहे. ही सकाळची सुरुवात आहे आणि बघा, छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे. मी रांगोळी काढताना डिसाईड केलेली नसते, पण जशी मला वेळेवर सुचते तसं एखादं फूल मी छोटंसं काढते आणि छान असं आमचं अंगण सुशोभित करते. आणि बघा, पक्ष्यांचा आवाज, फक्त शांतता. शहरात जर आपल्याला बाहेर पडायचं असलं तेव्हाच आपण दरवाजा उघडतो, अन्यथा आपण दिवस रात्र आपला रूमचा, घराचा दरवाजा बंद ठेवतो. खेड्यात, गावात तसं नसते. गावात आपण 24 तास आपला दरवाजा उघडा ठेवतो आणि कोणी आपल्या घरी केव्हाही येऊ शकते. आपणही बाजूच्या शेजारी पाजारी केव्हाही जाऊ शकतो आणि आपलं मन मोकळं करू शकतो. तेवढं आपल्याला फ्रीडम असते, स्वातंत्र्य असते. आणि विशेष म्हणजे लोकांमध्ये असलेली ती आपापल्या माणसांबद्दल, माणसांविषयी असलेली आपुलकी. हे आमचं अंगण आहे, हे मागचं अंगण आहे आणि छान असा हा व्हिडिओ शूट केलेला आहे मी. हे छोटं गेट आहे आमचं आणि हे समोरील आमचं मोठं गेट आहे. बघा, खूप छान मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे. इथे आमची पूजा, अंघोळ सर्व आटोपलेलं आहे. स्वच्छ अंगण करून, अंगण साफ करून, पाणी शिंपडून रांगोळी काढून घेतलेली आहे. आमच्या अंगणात हे पेरूचं झाड आहे. हा जापनीज पेरू आहे. अति उत्तम आहे, खूप चवीला गोड आहे. आणि बघा, आता आम्ही या झाडाची कटिंग केली आहे म्हणून हे झाड थोडं असं दिसत आहे छोटं, नाहीतर हे झाड खूप मोठं आहे. आणि बघा, किती छान पेरू आहे. या पेरूची चव अप्रतिम आहे. हा जापनीज पेरू आहे. बघा, खूप छान या झाडाला पेरू लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इतकी सुंदर सकाळ आहे. मला असं वाटलं व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला हा व्हिडिओ खूप आवडेल मी अशी आशा करते. आणि विशेष म्हणजे तुमचा पण मूड फ्रेश व्हावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो बघा, किती छान पेरूचं झाड आहे. आणि इथे सकाळची सुरुवात दाखवायची होती मला, बाकी काहीही नाही. इथे आमचं लिंबाचं झाड आहे, त्याला छान लिंबू लागलेले आहे. उन्हाळ्यामध्ये अंगणातील झाडाचं लिंबू तोडून लिंबाचं शरबत बनवण्यामध्ये आणि ती पिण्यात काही वेगळीच मजा असते. सो बघा, मी ते पण तुम्हाला दाखवत आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे आमचं तुळशी वृंदावन आहे. इथे पत्थरचट्ट्याचं झाड आहे, यालाच पानफुटी आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भागामध्ये. ते खूप औषधां म्हणजे आजारांवर औषध उपचार म्हणून केले जातात पानफुटीच्या झाडापासून, आणि किडनी स्टोन वगैरे. आणि बघा, इथे आम्ही वेखणचं झाड लावलेलं आहे. वेखणचं झाड आपल्या बगीचामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ते किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीत आहे का? असेल ते कमेंट करून नक्की कळवा. इथे बघा, मी सकाळी पटकन माझे कामं आटपून घेतलेले आहे आणि आमचे सर्व कामं आटोपलेले आहे. माझा ऑलमोस्ट स्वयंपाक आटपत आहे आणि ती भाकरी भाजी करून घेतलेली आहे मी. आणि इथे आम्ही आज शेवड्या बनवणार आहे. तर शेवड्यांचं आईने ओले गहू करून दळून आणलेले आहे आणि त्याचं पीठ गाळून घेतलेलं आहे, रवा काढून घेतलेला आहे. आणि इथे आम्ही शेवड्या बनवायला लगेच सुरुवात केलेली आहे. आम्ही 5 किलोच्या शेवड्या बनवलेल्या आहे. बघा, किती छान झालेल्या आहे, खूप छान झालेले आहे. आणि ह्या शेवड्या उन्हाळ्यातच बनवायच्या असतात आणि उन्हाळ्यातच खायच्या असतात. सो बघा, इथे हे आणि हे मदत करत आहे आणि मी पण शेवड्या बनवत आहे. सो खूप छान आमच्या शेवड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर शेवड्या बनवायच्या असल्या तर प्लीज हे बघायला मजा येते, पण प्रॅक्टिकली करायला खूप हार्ड आहे. आजकाल खूप सुखसुविधा निघालेल्या आहे. तर मशीन, चक्कीमधून आपण शेवड्या बनवून आणू शकतो. तर घंट्याचं काम मिनिटात होते. तर आपण त्या मशिनरीचा उपयोग घ्यायला पाहिजे. सो तुम्ही असा प्रयत्न करू नका घरी बनवण्याचा, खूप हार्ड आहे. आणि हा तुमच्यासाठी असा मी व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.